नमस्कार. समता न्यूजमध्ये आपले स्वागत. काँग्रेस पक्षामध्ये चालणाऱ्या घराणेशाहीवर भाजपाने सतत टीका करून काँग्रेस पक्षाला नामोहरम करून टाकले आणि त्या घराणेशाहीच्या जुलमाला कंटाळलेल्या जनतेने मग आपले भरघोस मत भाजपाच्या पारड्यात टाकले आणि शेवटी घात झालाच. नाही नाही म्हणता भाजपाला देखील घराणेशाही या किडीची लागण लागली आणि त्याची सुरुवात महाराष्ट्र राज्यापासून झाली यासारखे दुसरे दुर्दैव नाही. तर या घराणेशाहीचा नाटकाचा पहिला अंक पडदा उघडण्याच्या म्हणजेच निवडणुकीच्या तिकीट वाटपापासून सुरू होतो आणि बिनविरोध निवड या बेटिंगप्रमाणे फिक्स असणाऱ्या द एंडवर पडदा पडतो. हे दोन्ही किती भयानक आहे ते पहा. 1. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने एकाच कुटुंबातील तब्बल 6 जणांना उमेदवारी दिली. नगराध्यक्ष पदासाठी स्वतः गजानन सूर्यवंशी आणि नगरसेवक पदासाठी पत्नी, भाऊ, भावाची पत्नी, मेहुणा, भाच्याची पत्नी. 2. खामगाव नगराध्यक्ष पदासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी. 3. पुसद नगराध्यक्ष पदासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाशिक यांच्या पत्नी. 4. भुसावळ नगराध्यक्ष पदासाठी राज्यमंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी. 5. पाचोरा नगराध्यक्ष पदासाठी आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी. 6. अनगर नगर पंचायतीसाठी राजन पाटील यांच्या सूनबाई. 7. चाळीसगाव नगराध्यक्ष पदासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी. 8. फलटण नगर परिषदेसाठी रणजित सिंह निंबाळकर यांचे बंधू. 9. मोहोळ नगराध्यक्ष पदासाठी सोमेश क्षीरसागर यांच्या पत्नी. 10. अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू. आता यावर कळस म्हणजे बिनविरोध निवडीचा जुमला जो बेटिंग प्रमाणे फिक्स आहे. यामध्ये 1. भाजपा मंत्री जयकुमार रावल यांच्या आई धुळे जिल्ह्यातील दौंडाई नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आल्या. 2. भाजपा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी जामनेर नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आल्या. महाराष्ट्रच काय तर संपूर्ण देशाला देखील माहिती आहे की बिनविरोध निवड म्हणजे काय. साम, दाम, दंड, भेद म्हणजेच बिनविरोध. बरे, याची तक्रार माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे घेऊन जावं म्हटलं तर त्यांचे सख्खे मामे भाऊ आल्हाद कलोती हे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगर परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता तक्रार घेऊन जायचे तर कोणाकडे? हा मोठा प्रश्न सर्वसामान्य मतदारांनाच नाही तर पक्षाचे काम इमानेद्बारे करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलेला आहे. कार्यकर्ते एक वेळेस आमदार खासदार पदाची निवडणूक समजून घेतात आणि त्यांना पुरेपूर माहिती असते की आपण एवढी मोठी उडी मारूच शकत नाही आणि ती मारण्याचे स्वप्न देखील ते पाहत नाहीत. परंतु बूथ लेवलला ग्रामपंचायत, नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये उमेदवारी मिळवण्याचे ते स्वप्न बघतात. तर अशा या स्वप्नांवर पाणी नव्हे तर वस्तारा फिरवण्याचे काम सध्या भाजपातील काही नेते मंडळी करताना दिसत आहेत. इतके दिवस जे चित्र काँग्रेसमध्ये दिसत होते आता तेच चित्र भाजपामध्ये देखील पाहायला मिळत आहे आणि ते म्हणजे पक्षातील नेत्यांचा एकमेकांमध्ये संवादाचा असणारा अभाव. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एवढ्या प्रचंड उलथापालथी घडत असताना नुकतेच रत्नागिरीमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महायुतीच्या निर्धार मेळाव्यात संबोधित करताना म्हटले की महायुतीमध्ये नात्या गोत्यांना स्थान नाही
नात्यांमध्ये अडकून पडू नका, नाहीतर गडबड होईल. मग प्रश्न उरतो तो म्हणजे इतकी वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नक्की करायचे तरी काय? तर नेहमीप्रमाणे या कार्यकर्त्यांनी छाती फुटेपर्यंत घोषणा द्यायच्या, वडापाव आणि भेळ भत्त्यावर दिवस काढायचे. आधी आमदारांना साहेब आणि आता त्यांच्या मुलाला दादा भाऊ म्हणायचे आणि सर्वात महत्त्वाचे काम करायचे, आणि ते म्हणजे घराणेशाहीची जी कीड लागलेली आहे ती सतरंजी उचलायची. बस. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.